स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कर्जत खालापूर राजकारणात एक मोठी खळबळ उडाली असून शिवसेना शिंदे गटाचे खालापूर तालुका प्रमुख संदेश पाटील यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय। आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगडचे खासदार सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल कार्यक्रमाला उपस्थिती लावल्यामुळे त्यांनी ही भूमिका घेतल्याचं स्पष्ट केलंय। कोकण स्थानिक स्वराज्य विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी महायुतीतील नेते उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। यात कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांची उपस्थिती चर्चेचा विषय ठरली। अनिकेत तटकरे यांच्या उमेदवारी अर्ज कार्यक्रमातील उपस्थितीवरून संताप व्यक्त करताना संदेश पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात महायुतीच्या राजकीय धोरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। सुनील तटकरे यांनी जिल्ह्यातील महायुतीच्या आमदारांना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता, मात्र आता त्यांच्या मुलाच्या उमेदवारीसाठी महायुतीचा फॉर्म्युला राबवला जात असल्यानं स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्यानं त्यांनी म्हटलेलं आहे। पाटील म्हणाले की विधानसभा निवडणुकीत शिवसैनिकांनी प्रामाणिकपणे मेहनत घेऊन महेंद्र थोरवे यांना निवडून दिलं। त्यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा संघर्ष केला होता, मात्र लोकसभा निवडणुकीत महायुतीचा आधार घेणाऱ्या राष्ट्रवादीनं विधानसभा निवडणुकीत कर्जत खालापूरमध्ये अपक्ष उमेदवाराला छुपा पाठिंबा दिल्याचा आरोपही त्यांनी केला। महायुतीचा फॉर्म्युला वापरायचाच होता तर तो विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकांमध्येही समान पद्धतीनं राबवायला हवा होता। तसं झालं असतं तर कार्यकर्त्यांचे आर्थिक आणि मानसिक नुकसान टळलं असतं असंही त्यांनी नमूद केलं। स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना उत्तर देणं कठीण झालंय। सर्वसामान्य शिवसैनिकांना ही भूमिका मान्य नाही। भविष्यात पुन्हा याच संघर्षाला सामोरं जावं लागणार असल्यानं मी तालुका प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे, असं संदेश पाटील यांनी स्पष्ट केलं। दरम्यान संदेश पाटील यांच्या राजीनाम्यामुळे कर्जत खालापूरमध्ये शिवसेनेतील अंतर्गत नाराजी उघड झाली असून आमदार महेंद्र थोरवे यांच्या भूमिकेबाबत नव्यानं चर्चा सुरू झाली आहे। यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी। आणि हो, लगेच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका। रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज।